वसईत एका फॉर्च्युनर गाडीने 4 ते 5 बाईकना धडक दिली आहे। गाडी चालक हा दारू पिऊन बेधुंद असल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे। या गाडीवर आमदार लिहिलेलं अधिवेशनचं स्टिकर लागलं होतं, तर शिवसेनेचे झेंडेही आत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। त्यामुळे ही गाडी कुणाची याबाबत उत्सुकता वाढली आहे। शुक्रवारी रात्री 9:30च्या सुमारास वसईच्या हाती मोहल्ला येथील मोसा गल्लीमध्ये MH12 JC 9944 या फॉर्च्युनर गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 4 ते 5 बाईकला उडवलं आहे। या ठिकाणी मुस्लिम समाजाची वस्ती आहे। काही लहान मुलं या ठिकाणी खेळत होती। सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालक दारू पिलेल्या अवस्थेत होता। वसई पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन वाहन चालकाची मेडिकल करण्यासाठी पालिकेच्या रुग्णालयात त्याला पाठवलं आहे। वाहन चालक दारू पिऊन वाहन चालवत असल्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी सांगितलं।